अहिल्यानगर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला संधी द्यावी यासाठी सक्षम उमेदवार देऊन निवडून आणला जाणार असल्याची भूमिका घेत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांनी या जागेवर दावा पत्रकार परिषदेत जाहीर केला। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला संधी द्यावी यासाठी सक्षम उमेदवार देऊन निवडून आणला जाणार असल्याची भूमिका घेत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांनी या जागेवर दावा जाहीर केला। शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहराध्यक्ष दानिश शेख तसेच विजय शिरसाट, जमीर सय्यद, सचिन शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजेंद्र गवई पुढे म्हणाले की यापूर्वी राहुरी विधानसभा जागेवरून रिपब्लिकन पक्षाला मागे सारण्यात आले, परंतु यापुढे हे सहन केले जाणार नाही। रिपब्लिकन पक्ष या पोटनिवडणुकीत स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार रिक्त जागेवर 6 महिन्यात निवडणूक होणे आवश्यक असून राहुरीतून इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत। यावेळी केवळ बौद्ध चेहरा नव्हे तर योग्य आणि सक्षम उमेदवार देण्याचा पक्षाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। राहुरी विधानसभा मतदारसंघ हा रिक्त झाला। दुर्दैवानं शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झालं। आम्ही खेद व्यक्त करतोच, त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। परंतु आता पोटनिवडणूक लागणार आहे। लोकशाहीनुसार कोणतीही विधानसभा जास्त दिवस रिक्त ठेवता येणार नाही आणि महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष आहोत। मागच्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांना भरपूर ताकद दिली, आम्हाला यश मिळालं नाही, तो नंतरचा भाग आहे। परंतु काँग्रेस मूळ पक्ष, पवार साहेबांचा पक्ष, उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष यांना आम्ही ताकद दिली होती। तेव्हा आता ही पोटनिवडणूक झालेली आहे आणि आता सध्या जे चित्र आहे त्या तिघांमध्ये कुठेही आलबेल मला दिसत नाही आहे। जेव्हा सीट देण्याचा निर्णय होईल तेव्हा आपसात भांडणं होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आमची इच्छा आहे की ही सीट महाविकास आघाडीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडावी आणि जर त्यांनी सोडलीच नाही तरी सुद्धा आमचा उमेदवार रिंगणात आहे। आमचा निर्णय पक्का आहे। मागच्या निवडणुकीत त्यांनी आम्हाला डावललं, यावेळेस आम्ही सहन करणार नाही। त्याच्यामुळे आमचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। ही निवडणूक सहसा म्हणजे 2 निवडणूक आयोग आहेत, एक राज्य निवडणूक महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे आणि एक केंद्रीय निवडणूक आयोग आहे। राज्य निवडणुकामध्ये तर काय म्हणजे आपण बघितलं कॉर्पोरेटरच्या सीट जवळजवळ 2 वर्षापासून त्याच्या निवडणुका होत नाही, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये तसं नसतं। 6 महिन्याच्या आत एखादी विधानसभा रिक्त झाली, निधनामुळे रिक्त झाली, राजीनाम्यामुळे रिक्त झाली, अन्य कारणामुळे रिक्त झाली तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं आवश्यक आहे। तेव्हा वेळेवरती तयारी करण्यापेक्षा आतापासूनच आम्ही तयारीला लागलेलो आहोत। इच्छुक उमेदवारांचे आम्ही त्यांचे म्हणजे जे इच्छुक आहेत त्यांचे अर्ज मागितलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। आणि असं नाही की आम्ही बौद्ध चेहरा देऊ, बौद्ध व्यतिरिक्त सुद्धा आम्ही हा चेहरा या निवडणुकीमध्ये देऊ शकतो। आम्ही चाचपणी करू, कोण तिथे ताकदवान राहू शकतो, कोण तिथे निवडून येऊ शकतो आणि त्यानुसार आम्ही उमेदवार देऊ। आणि तसंही आमचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्व धर्म समभाव या विचाराने आहे आणि म्हणूनच अशा पडत्या काळामध्ये सुद्धा आम्ही या महाविकास आघाडीची साथ देत आहोत, कारण आम्ही विचाराने पक्के आहोत। म्हणजे जरी सुद्धा आज महाविकास आघाडीमध्ये पडझड सुरू झालेली आहे, ताकद कमी झालेली आहे, परंतु आमचा विचार समविचारी आम्ही आहोत। सर्व धर्म समभाव आहे। या देशामध्ये सगळ्यांनाच राहण्याचा हक्क आहे, हिंदूंना सुद्धा राहण्याचा हक्क आहे। आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच आहे, पण त्याचप्रमाणे इतर जातीचे लोक आहेत, मग ते बौद्ध असो, मुस्लिम असो, पारसी असो, ख्रिश्चन असो, या लोकांना सुद्धा या देशामध्ये तेवढीच राहण्याची
मुभा आहे आणि याच विचाराने आम्ही आमचा पक्ष पुढे नेत आहोत. ही जी जागा आहे, तुम्ही म्हणता मी घटक पक्ष आहे या महाविकास आघाडीची, ही जागा तुमच्याकडे घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली का? अद्याप चर्चा झालेली नाही आहे, कारण की सध्या तर तिघांमध्ये कुठेही आलबेल दिसत नाही आहे. त्याच्यामुळे तिघांनाही वेगवेगळं पत्र द्यायचं की काय करायचं. सध्या तर आमची काँग्रेस पक्षासोबत युती झालेली आहे, म्हणजे येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेसाठी. आणि काही जिल्ह्यामध्ये आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो, तो भाग वेगळा आहे. पण सर्व महाराष्ट्रामध्ये 90% ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ, इतरही ठिकाणी म्हणजे काँग्रेससोबत जाऊ, इतरही ठिकाणी आम्ही काँग्रेससोबत जाण्याचा आमचा मानस आहे. पण 1-2 जर महानगरपालिकेमध्ये स्थानिक आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा जर फारच हट्ट धरला तर एखाद्या ठिकाणी वेगळा निर्णय, पण तो निर्णय सर्व धर्म समभाव या पक्षासोबतच, अन्य पक्षासोबत नाही. आता हे राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी तसा उमेदवार तुमच्याकडे आहेत. आमच्याकडे 3-4 लोकांनी अर्ज केलेला आहे. आम्ही त्याची पहिली चाचपणी केलेली आहे. आमचे जे आपले जिल्हा अध्यक्ष सुधाकर रोहम हे तसे पाहिलं तर संगमनेरहून निघालेले आहेत. त्यांनी चाचपणी केलेली आहेत आणि बौद्ध समाजाचे आणि बौद्धेतर समाजाचे सुद्धा उमेदवार या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहेत. सक्षम उमेदवार आहेत. आणि सक्षम आणि जर महाविकास आघाडीने जर आम्हाला ताकद दिली मग निवडून येण्याची शक्यता वाढते. आजच्या ताकद जर नाही दिली तर ताकद दिली नाही तर मग आम्ही दाखवू की हम भी डुबे तुमको भी ले डुबे सनम. नाही, पण आता गेल्या वेळी जी विधानसभा निवडणूक झाली राहुरी विधानसभा, ही राष्ट्रवादी शरद पवार गटाची जागा, आता तुम्ही परत तिथे दावा करतील त्याच्यावर पुन्हा. त्याच्यामुळे राजकारणामध्ये प्रत्येकच वेळेस मोठ्या पक्षाने हट्ट धरू नये, छोट्या पक्षाने गृहीत धरू नये. कारण की छोटे पक्ष जर आपण म्हणू की चिल्लर जर असेल, समजा बंदा नोट नसेल, पण जेपर्यंत आमचे चिल्लर तुमच्या त्या 70-75 मध्ये पडत नाहीत, तुम्ही बी चिल्लर ना आम्ही बी चिल्लर, मग तुमचाही बंदा नोट नाही ना आमचाही बंदा नोट नाही. जर तुम्हाला तुमचा बंदा नोट करायचा असेल, तुमचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर प्रत्येकच वेळेस आपण आपलं नाव रेटता कामा नये. कधी कधी मित्र पक्षाला, छोट्या पक्षांना सुद्धा संधी दिली पाहिजे. आणि एकमेव रिपब्लिकन पक्ष आहे की 40 वर्षामध्ये कधीही त्यांनी विचार बदललेला नाही आहे. आठवले साहेब यांच्यासोबत होते, आज बीजेपी मध्ये गेले. अन्य गट आहेत ते बीजेपी मध्ये गेले. काही लोक बीटी म्हणून काम करतात, म्हणजे अप्रत्यक्षरित्या बीजेपीला मदत करतात. पण हा एकमेव पक्ष आहे की समविचारी असल्यामुळे, सर्व धर्म समभाव असल्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांची साथ देतो. पण प्रत्येक वेळेस जर गृहीत धरत असतील मग आम्हाला बी टीम म्हटलं तरी चालेल, पण आम्ही उमेदवार उभा करू. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.